देवी और सज्जनों, समृद्ध एवं सर्वसमावेशक महाराष्ट्र के प्रगति का उत्तुंग ध्येय सामने रखकर जनता के हित के अनेक महत्वपूर्ण निर्णय लेने वाले संपूर्ण महाराष्ट्र को जिनका अभिमान है, ऐसे महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे जी को मैं यहाँ सबको संबोधन करने हेतु आमंत्रित करती हूँ। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। बोलो सियावर रामचंद्र की जय श्री राम। जय जय श्री राम। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेबांना मी विनम्र वंदन करतो आणि संपूर्ण जगात नेतृत्वाचा एक नवा आदर्श निर्माण करणारे आणि करोडो देशवासियांचे प्रेरणास्थान नरेंद्र मोदीजी आज इथे उपस्थित आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून या कल्याण नगरीत स्वागत करतो। कालच मोदीजींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही वाराणसीला गेलो होतो। मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आणि त्यांना मत देण्यासाठी आतुर झालेली जनता आम्ही पाहिली, त्यांची उत्सुकता पाहिली, त्यांचं प्रेम पाहिलं आणि खऱ्या अर्थाने अभिमान वाटला की असे आपले देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्हाला देखील संधी मिळाली। आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो। खरं म्हणजे नरेंद्र मोदीजी हे जनतेच्या हृदयातले प्रधानमंत्री आहेत, बरोबर आहे ना? जनतेच्या हृदयातले प्रधानमंत्री आहेत। त्यांच्यासारखा प्रधानमंत्री यापूर्वी झाला नाही, यापुढे होऊ शकणार नाही। आणि म्हणून मोदी जी हिंदुस्तान का अभिमान है, मोदी जी हिंदुस्तान का गौरव है। आज मुझे मोदी जी से जब भी मिलता हूं तो मुझे हरिवंश राय बच्चन जी की यह पंक्तियां याद आती है, तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ। मैंने आज तक मोदी जी के चेहरे पे कभी थकान नहीं देखी, कभी उदासी नहीं देखी, कभी निराशा नहीं देखी। ऐसे प्रधानमंत्री आज हमारे देश का गौरव। 2014 पर्यंत या देशाचा प्रधानमंत्री एकदा तरी कल्याणमध्ये आला होता 2014 पूर्वी, पण 2014 नंतर मोदीजी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा या कल्याणमध्ये आले। हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे, हे भाग्य आहे। आणि आज त्यांचं इथं पाऊल पडलेलं आहे। भिवंडी, कल्याण आणि ठाणे देखील त्यांच्या येण्याने आपण जिंकल्यात जमा आहे, अशा प्रकारचं या ठिकाणी माहोल तयार झालेला आहे। मोदीजींच्या आशीर्वादाने कपिल पाटील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। ही निवडणूक बांधवानो भगिनीनो, ही कपिल पाटील किंवा श्रीकांत शिंदे यांची नाही आहे। ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी आहे, ही राष्ट्राचं भवितव्य घडवणारी आहे, ही राष्ट्र घडवणारी आहे, देशाचा विकास घडवणारी आहे, देशाची प्रगती घडवणारी आहे। आणि फिर एक बार मोदी सरकार आणणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी ही निवडणूक। त्यामुळे कपिल पाटलांना मत म्हणजे मोदीजींना मत, डॉक्टर श्रीकांतला मत म्हणजे मोदीजींना मत,
आणि म्हणून देशात सर्वत्र मोदी 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 हा गजर ऐकू येतोय, पण भरकटलेले विरोधी पक्ष रोज मोदीजींच्या नावाने शिवाशाप देतात, त्यांना टार्गेट करतात. पर देश देख रहा है, पर देश देख रहा है, एक अकेला मोदी कितनों को भारी पड़ रहा है, ये देश देख रहा है. प्राण जाए पर वचन न जाए, ये मोदीजींची ओळख है. उन्होंने एक बार कह दिया तो कह दिया. उन्होंने कहा 370 कलम हटाऊंगा, हटवलं की नाही? ते म्हणाले या देशात राम मंदिर बांधणार, बनवलं की नाही? आणि म्हणून जो वो कहते हैं वो करते हैं, उसको मोदी कहते हैं. देशाला महासत्ता करण्याचं स्वप्न ते पूर्ण करणार म्हणजे करणार, हा विश्वास आणि ही मोदी गॅरंटी आहे.